आजपासून बरोबर एका आठवड्याने म्हणजेच पुढच्या गुरुवारी राज्यातल्या 29 महापालिकांचा कौल ईव्हीएम मध्ये गेला असेल। हा आठवडा असेल झंझावाती प्रचाराचा, जंगी सभांचा, आरोप प्रत्यारोपांचा। निवडणुकीच्या धामधुमीतून अनेक नेत्यांनी आज दिवसभरामध्ये एबीपी माझाला विशेष मुलाखती दिल्या। या मुलाखतींमधून समोर आलेल्या अनेक मुद्द्यांवरती आज 0 आवरमध्ये आपण चर्चा करणार आहोत। त्यासाठी मी पूर्वी भावे या विशेष भागात तुमचं स्वागत करते। एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री तसंच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आले होते। या दोघांशी झालेल्या गप्पांमधून अनेक गोष्टींवरती प्रकाश पडलाय। काही स्पष्टपणे बोललं गेलं तर बऱ्याच गोष्टी बिटवीन द लाईन होत्या। कधी असं झालं की सांगत एक आहेत पण सांगायचं वेगळंच आहे। अगदी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणापासून ते मुलाच्या लग्नापर्यंत अजितदादा आज ओपन झाले होते। तर पुण्यातल्या लढतीपासून ते पहिल्या कॅबिनेटचे मीटिंगचे किस्से सुद्धा मुरली अण्णांनी सांगितले। या दोन मुलाखतींसह आज दिवसाभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी डायरेक्ट आपण डायसेक्ट करूया आजच्या 0 आवरमध्ये। तर हो नाही करता करता पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षांची युती झाली। युती होते न होते तोच चर्चा सुरू झाली ती दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची। बघा म्हणजे तसं स्पष्ट कुणीच काही बोलत नाहीये, पण तसे सिग्नल्स मात्र दोन्हीकडनं मिळत आहेत। अजित पवारांच्या पॉडकास्टमध्ये अर्थातच हा विषय निघाला। त्यावर दादा काय म्हणाले ते ऐका आणि त्यांना काय म्हणायचंय त्याकडेही लक्ष द्या। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। त्यांनी म्हटले की आता एकत्र आलो आहोत ते वेगळं होण्यासाठी नाही। तर असं काही आहे का? म्हणजे ज्या पद्धतीचं आपलेच वक्तव्य आहेत त्यात नुसतं एकत्र राहणार आहे की थेट मर्जच होणार आहे? त्यामध्ये अजून तो विचार केला नाही, कारण आता निवडणुकीची धामधूम इतकी आहे, आम्हाला इतकं रोज म्हणजे काम करावं लागतंय। आता उमेदवार निवड झाल्यानंतर मग छाननीनंतर काहींना विड्रॉ वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या। तो विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला नाही आहे, पण साधारण कार्यकर्ते खालचे समाधान आहेत एवढं मात्र पाहायला मिळालेलं आहे। दादा तुमची इच्छा काय आहे? म्हणजे आता तुम्ही मनात हे मानलंय की दोन वेगळे पक्ष आहे आणि ते तसेच राहणार आहे, की तुमच्याकडनं तुमच्या मनात काही इच्छा आहे की एक? सरिताताई, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण पण अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि इथपर्यंत पोचलेला आहात। माझं एवढंच सांगणं आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं। याच्यावरून काय ओळखायचं ते ओळखा। आता यावरून काय ओळखायचं ते ओळखा हे दादांचं शेवटचं वाक्य आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल बरंच काही सांगून जातं। आणि हो, एकीकडे पवार जवळ येत असताना ठाकरेंचा बंधुभावही वाढीला लागलाय। त्यांची आज एकत्रित मुलाखत झाली। 0 आवरमध्ये आपण त्याचंही विश्लेषण करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही विचारलेला प्रश्न आता आपण पाहूयात। त्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, महापालिका निवडणुकीनंतर कोणते दोन पक्ष विलीन होतील असं वाटतंय? दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे, दोन्ही पक्ष म्हणजे हे एकंदरीत 4 पक्ष विलीन होतील आणि दोन्ही होणार नाहीत। तुमचा कौल आम्हाला फारच जाणून घेण्याची इच्छा आहे। अजूनही तुम्ही वोट करू शकता आणि याचा कौल आपण 0 आवरच्या शेवटी पाहणार आहोत। त्यामुळे कौल आपण पाहूच, पण दादांच्या या मुलाखतीच्या नंतर काही वेळातच माजी सहकारी ज्ञानदा कदमनं खासदार सुप्रिया सुळेंची मुलाखत घेतली। अर्थातच त्यांना दादांनी दिलेल्या संकेतावरती प्रश्न विचारला गेला। यावर सुप्रिया सुळेंनी आधी लगीन कोंढाण्याचं असं उत्तर दिलंय। उत्तर तसं अधांतरी आहे, पण रायबाचं लग्न होणारच नाही असंही काही त्या म्हणालेल्या नाहीये। तुम्ही पुण्याची युती त्याला विकासासाठीची युती म्हणताय, दोन्ही राष्ट्रवादीची झालेली। तुम्ही त्याच्यात विकास पाहताय, पण अनेक जण त्या युतीमध्ये विलीनीकरणाची बीज पाहतायत दोन्ही राष्ट्रवादीच्या। एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे। त्याच्यामुळे आमच्या केसमध्ये ह्या गोष्टी बोलल्या जातात आणि अनेक तर्कवितर्क काढले जातात। त्यामुळे ते एंटरटेनमेंट म्हणून बघा, लोकांना गॉसिप करायला आवडतं। पण खरंच तशी काही चर्चा सुरू झाली आहे का दोन्ही आमच्याकडून? कुठलीही चर्चा अशी अजिबात नाही। आणि जेव्हा करायची असेल तेव्हा लोकशाही आहे,
पारदर्शकपणे करूनच त्याच्यात लपून करण्यासारखं काय जर करायची असेल तर आम्हाला थोडी हुडी घालायची गरज. नाही, आपण आता मी हे बोलतो. स्पेसिफिकली पवारांबद्दल बोलूयात ह्याच्यामध्ये, की दादा जे म्हणतात की राजकारण, त्यांनी खूप छान हसून उत्तर दिलं जेव्हा त्यांना विचारलं की दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येणार का, तेव्हा ते हसून म्हणाले की राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नाही, मित्र नाही, आत्तापुरतं तुम्ही हे एवढंच समजा. म्हणजे थांबले ते तिथेच. ठीक आहे, बरोबर आहे ना ते. आत्ता आधी लग्न कोंडण्याचं, त्याच्यामुळे ही कॉर्पोरेशन तर लढूया आधी हे आधी केलं. त्याच्यानंतर काही होऊ नाही, शकतं. संकेत हे खूप वेग होता असं की आता पाऊस पडेल का, आता पाऊस पडेल का नाही पडायला पाहिजे ना, जानेवारी महिना आहे, पण परवा पडला. सकाळी मी वॉकला गेले तेव्हा. त्यामुळे ह्या खूप पॉलिटिक्सच्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत. मला असं वाटतं हा फोकस हा आम्ही काय करणार ह्याच्यावर, आम्ही राज्यासाठी काय करणार ह्याची अकाउंटेबिलिटी कुठेतरी कॅप झाली पाहिजे. त्यामुळे कोंढाण्यानंतर आणखीन एका लग्नाचा मुहूर्त निघणार का याचं उत्तर योग्य वेळीच मिळेल. आता आपण पुढे जाऊयात, कारण पुण्याचे आजी आणि माजी कारभारी आज एकाच दिवशी योगायोगानं कॉफी विथ कौशिकमध्ये आले. सत्तेमध्ये सोबत असले तरी सध्या अजितदादांचे राष्ट्रवादी आणि मुरली अण्णांचा पक्ष भाजप एकमेकांच्या विरोधात लढतायत. पुणे महापालिकेचा मुदत संपून प्रशासक नेमला जाईपर्यंत मोहोळच पुण्याचे महापौर होते आणि आताही पुण्याच्या प्रचाराची धुरा त्यांच्याच खांद्यावर आहे. अशा वेळी दादा आणि अण्णांमध्ये शाब्दिक सामना रंगला नसता तरच नवल. गेल्या 7-8 वर्षात महापालिकेच्या कारभाराचे दादांनी वाभाडे काढले. पुण्याचा कारभारी बदलला पाहिजे असं त्यांनी वारंवार सुचवलं. पण पुणेकरांचा ट्रिपल इंजिनवरती विश्वास असल्याचा दावा मोहोळांनी केला. आशिया खंडातले सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका ते जे कर्ज रोखे काढावे लागले, काही 4,000 पेक्षा जास्त कोटींची स्थापत्याची बिलं तिथं देणं बाकी आहे. मी 25 वर्ष तिथं काम करत असताना डेव्हलपमेंट करत रस्ते रुंद करत, डबल फ्लायओव्हर करत, ग्रेड सेपरेटर करत, पाण्याच्या समस्या सोडवत ठेवी पण वाढवत होतो. आमच्या काळामध्ये ही सगळी कामं करत साधारण 2,500 कोटीच्या ठेवी होत्या, त्या आता 10,000 कोटीपर्यंत जायला पाहिजे होत्या. त्या ठेवी वाढल्या नाही, उलट कर्ज महानगरपालिकेवर झालं. कर्ज रोखे हे एक वेगळं गोंडस नाव आहे, परंतु ते एक प्रकारचं कर्जच आहे. अशा पद्धतीनं त्या शहराला ह्या अडचणीतनं सामोरं जावं लागतंय आणि ते मला बदलून टाकायचंय. तिथं आर्थिक शिस्त बिघडलेली आहे. मागचे 5 वर्ष आम्ही पुणेकरांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिलं होतं आणि मी स्वतंत्र भारतीय जनता पार्टी म्हणूनच आम्ही 5 वर्ष महापालिकेत काम केलं. मला वाटतं जे काय आम्ही काम केलं आहे, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महापालिका या तिन्हींचं मिळून जे काय ट्रिपल इंजिन सरकार म्हणून आम्हाला पुण्यामध्ये 5 वर्ष काम करताना जे पुणेकरांच्या अपेक्षा, पुणेकरांसाठीच्या त्यांच्या जे काही विचार होते त्यानुसार त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्हाला जे काय करता आलं, आम्ही खूप प्रामाणिक काम केलं. आणि म्हणून मला विश्वास वाटतो की स्पष्ट बहुमत यंदाही आम्हाला या निवडणुकीला पूर्णपणे स्पष्ट बहुमत मिळेल. आम्ही केवळ 5 वर्षच महापालिकेत सत्तेत होतो. मागच्या आपण जर पाहिलं तर 3 वर्षात प्रशासकच आहे. आम्हाला 5च वर्ष काम करायची संधी मिळाली. बघा, आज ते जे काय प्रश्न मांडतायत, वाहतुकीचा प्रश्न मांडतायत, रस्त्याचा प्रश्न मांडतायत, मागचे त्याच्या अगोदर 15-20 वर्ष हेच होते पुण्यात सत्तेत. आणि पुणेकरांना कारभारी बदलायची वेळ का आली तर पुणेला मला असं वाटतं की त्या वेळेला शेवटी बघा, आम्ही 5 वर्ष जेव्हा सत्तेत होतो तेव्हा माननीय देवेंद्रजींचं तर विशेष प्रेम आहे पुण्यावरती. आम्ही पुढच्या 50 वर्षाच्या पुण्याचा विचार करून अनेक प्रोजेक्ट आणले. पण तरीही पुण्यामध्ये सत्तांतर का व्हावं याची कारणंही दादांनी दिली. अजित पवारांनी नेहमीच्या शैलीमध्ये आपली आकडेवारी मांडली. गेल्या 5 वर्षामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडचा खुंटलेला विकास, आटलेल्या ठेवी, भ्रष्टाचार यावरती त्यांनी बोट ठेवलं. पण त्याला मुरलीधर मोहोळ यांनी चोख उत्तर दिलं आणि भाजपची सत्ता येण्यापूर्वी 15 वर्षांच्या कारभाराची आठवण करून दिली. जिथं एका ठिकाणून दुसरीकडे जाण्याच्या करता 10 वर्षापूर्वी साधारण 10 मिनिटं लागायची, तिथं सरिताताई 1-1 तास लागतो. जर तो सकाळी बाहेर पडला तर 1.5 तास त्या जागेवर जायला आणि पुन्हा संध्याकाळी सुटल्यानंतर पण पिकावर असतं ना, 1.5 तास यायला, 3 तास त्याचे आयुष्यातले तिथं जातात. म्हटल्यानंतर तो त्रासून नाही जाणार. बरं, कामं चाललीत होणार कधी? तुम्हाला गंमत वाटेल, मागच्या 5 वर्षाचं मी काढलंय, जवळपास 1150 कोटी रुपये खड्डे बुजवण्याच्या करता तरतूद केली. सरिताताई फक्त त्याच्यामध्ये साधारण
650 कोटी रुपये खर्च केले, 500 कोटी रुपये खर्चच केले नाही. पैसे असताना तुम्ही पैसे खर्च करत नाही. पाऊण लाख कोटी रुपये इथल्या डेव्हलपमेंटच्या करता खर्च करण्याचं प्रोव्हिजन केली. मग पाऊण लाख कोटी गेले कुठं? आज मला असं वाटतं की तुम्हाला 5 वर्षात आम्ही केलेल्या कामाचा प्रॉब्लेम वाटतो किंवा तुम्हाला अकार्यक्षम वाटतो. मुद्दा तो नाही आहे. तुम्ही 15-20 वर्ष या पुण्याचे पालकमंत्री किंवा पुण्याचे तुम्ही कारभारी होतात. तुम्ही पुण्याच्या भविष्याचा विचार काहीच केला नाही. वाहतुकीचा प्रश्न कालच्या 2-4 वर्षात नाही झाला. पुणे वाढणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे, नागरिकीकरण वाढणार आहे. पुण्याच्या मूलभूत या ज्या काही प्रश्न आहेत, या प्रश्न हे ते वाढणार आहेत. हा विचार तुम्ही सत्ताधारी असताना नाही आला तुम्हाला. आम्ही 5च वर्ष काम केलं. सध्या पुण्यामध्ये माजलेली गुंडगिरी आणि गुंडांना उमेदवारी देण्याचा विषय सातत्याने गाजतोय. यावरून अजित पवारांना भाजपचे नेते टार्गेटही करतायत. गजा मारणे, बंडू आंदेकर यांच्या कुटुंबियांना पुण्यामध्ये उमेदवारी का दिली यावर दादांनी काही स्पष्ट उत्तर दिलं नाही. पण त्याचवेळी असं होऊ नये अशी अपेक्षा मात्र व्यक्त केली. तर गुंड निलेश घायवळला व्हिसा देण्यावरनं मुरलीधर मोहोळांवरही आरोप होत आहेत. यावर मुरली अण्णांनीही उत्तर दिलं. आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडण्याचं आव्हानही दिलं. दादा, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या पक्षानं बऱ्याच गुंड इमेज असणाऱ्या लोकांना उमेदवारी दिल्याचा आपल्यावर सातत्यानं आरोप होतोय. आरोप करणाऱ्यांनी स्वतःची पण यादी तपासावी. आपण स्वतः काय केलं हेही बघावं आणि अंतर्मुख होऊन बघितल्यानंतर त्यांनाही कळेल आपण काय केलंय. माझ्या माहितीप्रमाणे हे कुणीही स्वच्छ प्रतिमेच्याच लोकांना उमेदवारी दिली गेली पाहिजे ह्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण अनेकदा संविधानाने आपल्या घटनेने जो अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे त्या पद्धतीनं पण तुम्ही बघा, खासदार पण मागच्या काळामध्ये तुम्ही आत्ता खासदारांची लिस्ट काढा, कसे खासदार आहेत, आमदारांची लिस्ट काढा. काही काही गोष्टी ह्या झाल्या नाही पाहिजे हे बरोबर आहे, पण तरी देखील ते दिलं जातं. पुण्याच्या आजपर्यंत झालेल्या महापौरांची लिस्ट काढा. माझ्यावरती कुठला तरी आरोप काय ते केला की कुठल्या तरी गुन्हेगाराला मी विदेशात पळायची मदत. मी कुठल्याही व्यासपीठावरती एका व्यासपीठावरती यायला तयार आहे. जर सिद्ध झालं तर मी राजकारण सोडेल, नाही सिद्ध झालं तर ज्यांनी आरोप केला त्यांनी राजकारण सोडावं. मला असं वाटतं की काहीतरी एखादी गोष्ट बघा, मी ही सवय पण काही नेते मंडळींची बघा, जबाबदारीचा एखादा स्वीकारण्याचा प्रश्न आला ना किंवा तुम्हाला उत्तर द्यायची वेळ आली की तुम्ही हात झटकून मोकळे होताय. हे नका, तुम्ही उत्तर तर द्या, जबाबदारी स्वीकारा नका स्वीकारा, पण तुम्ही जबाबदारीने त्याच्यावरती बोला तर करा. माझं काहीच नाही, ते चुकीचं त्यांनीच केलं, चुकीचं ह्यांनीच केलं, असं नाही चालत. लोकांना कळतं, लोक पाहत आहेत. तुम्हाला नुरा कुस्ती हा प्रकार माहितीये का? नुरा कुस्ती म्हणजे कोरिओग्राफ्ड रेसलिंग. कुणी कुणाला कधी मारायचं, कुणी धोबी पछाड द्यायची आणि शेवटी निकाल काय लागणार हे सगळं ठरलेलं असतं. सध्या पुण्यात राज्यात सत्तेत असलेले 2 पक्षच एकमेकांवरती गंभीर आरोप करतायत. त्यामुळे विरोधी पक्ष ही नुरा कुस्ती असल्याचा आरोप सातत्याने करतायत. पण दादा आणि अण्णांनी मात्र ही शक्यता सपशेल फेटाळली आहे. या एकाच विषयावरती दोघांचं चांगलंच एकमत झालेलंही दिसलं. राजकीय जीवनामध्ये कुठल्याही काम आपण निर्णय घेतला तर त्याला 2 बाजू असतात. मराठी भाषा वळवावी तशी वळते, बोलावी तशी, अर्थ काढावा तसा अर्थ काढला जातो. मी कुठलंही स्टेटमेंट केलं, पत्रकार मित्र अतिशय टपूनच असतात, आपण काहीतरी अजित पवारांच्याकडनं काढून घ्यावं आणि मी फटकन काहीतरी बोलून जातो की काही त्याला असं कुठंतरी लिंक लावतं, ते असं आहे म्हणून ते असं स्टेटमेंट केलं असावं. वास्तविक असं नाही. माझा स्वभाव अतिशय स्पष्ट. मी तिथं एक गाव 2 तुकडे करण्याचा माझा त्याच्यामध्ये प्रयत्न असतो, परंतु असं नाही आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला गेला आणि त्याच्यातनं लगेचच ताबडतोब वेगवेगळ्या मान्यवरांनी वेगवेगळी स्टेटमेंट केली. त्याबद्दल मला पण खूप जणांनी विचारलं ह्याच्याबद्दल काय. मी म्हटलं मला काही बोलायचं नाही. एक बाहेर असं चित्र आहे की तुमचं आणि दादांचं जे काय सुरू आहे, जी काय कुस्ती आहे असं म्हटलं पाहिजे, ती काही खरी नाही. हे बघा, मी खरा कुस्तीगीर आहे. मी तर तालीम केली आहे, मी नॅशनलपर्यंत कुस्ती खेळलेलं आहे. आमच्या कुस्तीत एक तुम्ही जसं म्हणाल तसं एक त्या अनुषंगाने मी सांगितलं, आमच्या कुस्तीत एक खरी कुस्ती आणि नुरा कुस्ती असा एक चर्चा असते की बाबा ही कुस्ती खोटी असेल तर त्याला नुरा कुस्ती म्हणतात. आज पुण्यातलं चित्र तुम्ही ज्या अनुषंगाने मला प्रश्न, मला असं वाटतं की लोकांना
किंवा कदाचित लोकांना नाही वाटत, कदाचित प्रसारमाध्यमांच्या समोर हा विषय होता की नुरा कुस्ती की काय, पण ती नुरा नाही, ती खरी कुस्ती आहे. खरी कुस्ती. त्यामुळे खरी कुस्ती आहे, खरी लढाई आहे. आणि चित तुम्ही करणार असं तुम्हाला 100%. तर राजकारणातल्या कुस्तीबद्दल दोघांनी अर्थातच भाष्य केलं, पण त्याचबरोबर अजित पवारांचे पुत्र जय यांचा अलीकडेच विवाह झालाय, तुम्हाला माहिती आहेच. त्यावेळी दादांचा डान्स करतानाचा व्हिडिओ जो व्हायरल झाला होता तोही तुम्ही पाहिला असेल. आजच्या पॉडकास्टमध्ये अर्थातच हा विषयही निघाला. बघूया दादा काय म्हणाले. नवीन नवीन सासरे झाले आहात आपण, कसं वाटतंय? अलीकडच्या काळात आमचा जो काळ होता त्यावेळेस आपण त्या परिवारात राहायचो. म्हणजे सुना, नातवंड, पतवंड, आजी आजोबा सगळे काही तिथं राहायचे. आताची परिवाराला आपल्याला विचारावं लागतं की तुम्ही कुठं राहणार आहे, आणि ते म्हणतील तिथं. त्यांना ते फॅमिली म्हणून आपण एक असतो, परंतु एक त्या दोघांनी त्यांचा संसार मेड फॉर ईच अदर अशा पद्धतीनं करण्याच्या करता त्यांनी स्वतःचं एक वेगळं घर लग्न होणारे म्हणून केलेलं होतं. तिथं ते आनंदात राहतात. ज्यावेळेस मुंबईत येतात ते मुंबईत मायाकडे राहतात, आणि इथं काही कार्यक्रम असेल काटेवाडीला सगळे आम्ही एकत्र राहतो. अशा पद्धतीनं अजून काही महिनेच झालेले आहेत. लगेचच आपल्याला सांगता येणार आहे, परंतु सध्या तरी ते दोघं सुखात राहतात. माझ्या त्यांना दादा, शुभेच्छा. तुम्ही बहारीनला लग्न केलं, बारामतीला साधं रिसेप्शनही केलं नाही. ताई मी नाही केलं, आता नाही केलं त्याला काय उत्तर देऊ. बरं, तुम्ही खास विशेष आम्ही तुम्हाला नाचतानाच्या तुमच्या रील्स पाहिल्या. तुम्ही काय डान्स क्लास वगैरे केलात की काय? कोणीही डान्स क्लास वगैरे करत नाही. जो त्या क्षेत्रात असतो तो करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याचं ते फील्ड असतं. आपण कधी उत्साहाच्या भरामध्ये थोडंफार असं वाटतं की चला आपल्या मुलाचं लग्न आहे, आनंद आहे, आणि त्या आनंदात काही थोडंफार होऊन जातं. मनुष्य स्वभाव आहे. तर दुसरीकडे महापौर ते थेट केंद्रीय मंत्री अशा सुपरफास्ट प्रवासाबद्दल मुरलीधर मोहोळांना सरिता कौशिक यांनी बोलतं केलं होतं. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पहिल्या बैठकीचा अण्णांनी सांगितलेला किस्सा भन्नाट आहे. ऐकूया. मला आठवतंय पहिली मीटिंग जेव्हा झाली, तो किस्सा आहे की ज्यावेळेला 6 तास ही बैठक संपली आणि ते स्वतः समारोपाला मग काही बोलायचं म्हणून उभे राहिले आणि म्हणाले की मुझे पता है कि 6 घंटे से आप यहाँ बैठे हो, आज मैंने आपकी ज़्यादा ही परीक्षा ले ली, आपको खाना भी नहीं मिला. सगळ्यांना वाटलं वा वा किती बरं वाटलं की पंतप्रधानांना वाटलं की 6 तास. त्यांनी पॉज घेतला, म्हणले लेकिन अभी आदत डाल लो. म्हणजे आता तुम्ही देशाच्या सेवा, देशाच्या प्रगतीचा विचार करायला, काम करायला निघालेली माणसं आहोत आपण. त्यामुळे आता आपल्याकडे फर्स्ट प्रायोरिटी ही देश आहे, देशाचा विकास, देशाचं भविष्य. आणि म्हणून असे अनेक प्रसंग आहेत की तिथे नो कॉम्प्रोमाइज, तिथे काम एके काम. आणि म्हणून मग अमित भाईंबरोबर तर त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्याच खात्यात काम करतो. या सगळ्यांबरोबर एकतर तो आदरयुक्त दरार तर नक्कीच आहे, पण ती भीती कामाच्या बाबतीत आहे. चुकत तर नाही ना आपण, व्यवस्थित होतंय का नाही. अमित भाईंबद्दल मी विचारणार होते, हो. कारण तुम्ही राज्यमंत्री आहात हो. त्यांच्या खात्याचे. तर मग अशी भीती वाटत असते का? काय असतं? एक मी म्हणाल तसं की ही दोन्ही माणसं अशी आहेत की ती देशाच्या म्हणजे देशाचा विचार करून आपल्या कामाप्रती एक खूप समर्पित भावानं काम करणारी माणसं आहेत. त्यांच्या पुढे एकच ध्येय आहे, म्हणजे देशाची प्रगती, देशाचा विषय. मला असं वाटतं ह्या ह्याच्यातच तुम्हाला स्वतःला तुम्ही त्या ह्याच्यात तुम्हाला मोल्ड करावं लागणार. तुम्हाला जर चांगलं काम करायचं, सोबत काम करायचं, तुम्ही त्याच लाईनवर काम केलं पाहिजे की जे अपेक्षित आहे तुमच्याकडनं. त्यामुळे एक आदरयुक्त, मी मागाशी म्हणलं तसंच आहे, पण दडपण तर नक्की येतं. पण मला म्हणजे प्रामाणिकपणे सांगितलं की शिकायलाही खूप मिळत आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं एकीकडे पुण्यामध्ये या मुलाखती सुरू असताना मुंबईमध्ये ज्ञानदाने सुप्रिया सुळेंची दीर्घ मुलाखत घेतली. सध्याच्या राजकारणामध्ये सुरू असलेली सरमिसळ, केंद्रामध्ये मंत्रिपदाची चर्चा, दिवंगत नेत्यांवरती होत असलेली टीका, अशा अनेक विषयांवरती सुप्रियाताईंनी आपली रोखठोक मतं मांडली आहेत. त्या मुलाखतीचा अंश पाहूयात. सध्याचा निवडणुकीचा प्रचाराचा सगळा माहोल पाहता आगामी काळात राज्यात राजकीय चित्र नेमकं कसं असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकतर आत्ता जे महाराष्ट्रात इलेक्शन चाललं आहे हे मला वैयक्तिकपणे अस्वस्थ करणार आहे. ज्या पद्धतीने आघाडी, युती ह्या ज्याच्या झाल्या आहेत ह्या अस्वस्थ करण्यासाठी एवढ्यासाठीच आहे की
मला स्वतःला त्याचा अविभाज्य भाग असताना समजत नाही की नक्की कोण कुणावर कुठे गेलं आहे. काल योगायोगाने जी JPC आहे, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीसाठी मी काल दिल्लीला गेले होते. एक अति महत्त्वाचं बिल येतं आहे, 130वे अमेंडमेंट बिल येतं आहे जे होम मिनिस्ट्रीने मूव्ह केलं आहे. त्याची मीटिंग होती आणि दिल्लीत मी गेलेली असताना तिथे माझ्याकडे बातमी आली की भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढत आहेत शिंदे सेनेच्या विरोधात. भारतीय जनता पक्ष MIM आणि मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार एकत्र येत आहेत शिंदेंच्या विरोधात. आणि ह्या बातम्या मी वाचत होते आणि शेजारी बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना मी तो डेटा दाखवत होते. त्यांना विश्वास बसत नव्हता म्हणून मी त्यांना ते दिलं. त्यांनी ते गुगल ChatGPTमधून ट्रान्सलेट केलं, वाचलं आणि आपापल्या नेतृत्वाला तिथून त्यांनी पाठवलं, कारण का त्यांना विश्वासच बसत नव्हता मी जी माहिती त्यांना सांगते. आणि योगायोगाने कालच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये एक खूप सविस्तर लेख गिरीश कुबेरांनी लिहिला आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि आजच्या आघाड्या आणि युतींवर. त्यामुळे वैयक्तिक मला विचाराल तर हे अस्वस्थ करणार आहे, कारण का ह्या इलेक्शनमध्ये आघाडी, युती आणि जिंकणं हा एवढाच मुद्दा राहिला आहे. ह्याच्यात मतदार राजा आणि ज्यांच्यासाठी हे इलेक्शन आहे, ज्या मूलभूत सुविधांसाठी आहे, हा विषय मागे पडलेला आहे. तुम्ही आघाडी आणि युतीचा उल्लेख केला तर तुमच्याही राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नाही, ह्याला म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेत जेवढ्या मी सगळ्यांबद्दल बोलते त्याचा मी भाग आहे. अर्थात. त्याच्यामुळे अर्थातच मीही तेवढीच त्याच्यावर जबाबदारी आहे आणि ती घेतलीच पाहिजे. मी केंद्रातलं कुठलं मंत्रीपद सांभाळण्यासाठी सगळ्यात जास्त आव्हानात्मक आहे असं तुम्हाला वाटतं? मी माझ्याबद्दल नाही बोलू शकत, मी जनरली इकॉनॉमीबद्दल बोलू शकते. मी माझ्या संदर्भात कसं सांगणार आहे? आणि मी अशी चर्चा माझ्या मनात येत नाही. पण मी एक सांगू शकते, मी देशाच्या पॉलिसी लेवलबद्दल तुम्हाला उत्तर देऊ शकते की आज देशाची जी परिस्थिती आहे त्या 2 भागामध्ये विभाजली जाते. एक तर आपली फॉरेन पॉलिसी, म्हणजे माझं जयशंकरजींबद्दल मला प्रचंड आदर आणि प्रेम आहे मनामध्ये, पण अनेक वेळा मला असं वाटतं की आपली फॉरेन पॉलिसी आज नक्की कुठल्या दिशेने चालली आहे. कारण का जिओ पॉलिटिक्स, एक काळ असा होता की अमेरिकेचा प्रेसिडेंट कोण ह्याचा काही कोणाशी संबंध नसायचा. आता तुम्ही गाववाडी वस्तीवर गेला ते जी ट्रम्प नावाचा माणूस हा आहे आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात फरक पडतोय ह्याची जाणीव शेतकऱ्याला देखील आहे. कारण का सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकट मुलाखती सुरू आहेत आणि कालच्या ठाण्यातल्या मुलाखतीनंतर आज किंबहुना एकाच दिवशी छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरामध्ये त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. छत्रपती संभाजीनगरामध्ये फडणवीसांनी शहराच्या अकोटमध्ये MIM सोबत झालेल्या कथित युतीवरती स्पष्टीकरणही दिलं. ऐकूयात आर्किटेक्ट रोहित सूर्यवंशी आणि अभिनेत्री समीरा गुजर जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा अंश. संभाजीनगर मधलं वातावरण तसं बऱ्याचदा थोडं नाजूक असतं, स्फोटक असतं. आता सर तुम्हाला माहितीच असेल, काल MIM पक्षाचा पण काही राडा झाला, राष्ट्रवादीच्या कार्यालयावर देखील काही तोडफोड झाली. तर सर मला 2 उत्तरं अपेक्षित आहे आपल्याकडून की ॲज अ शिस्तप्रिय गृहमंत्री म्हणून आपण कसं पाहतात आणि ॲज अ राजकीय एक नेते म्हणून आपण ह्या घटनेकडे कसं पाहतात? माझ्यातला नेता आणि गृहमंत्री काही फार वेगळा नाही आहे. शहरांमध्ये कायद्याचंच राज्य असलं पाहिजे, त्या ठिकाणी सौहार्द असला पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळी आज FDI आपल्याकडे येतोय, इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आपल्याकडे येतोय, हा इंटरनॅशनल इन्व्हेस्टर येत असताना त्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था कसा आहे, तिथली इकोसिस्टीम काय, या सगळ्या गोष्टी तो पाहतो. तिची पास्ट हिस्ट्री काय हे देखील तो पाहतो. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी, किंवा मध्यंतरीच्या काळात आम्ही काही लोकांवर कारवाई केली की जे MIDC मध्ये लोकांना ब्लॅकमेल करायचे, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अनरेस्ट उभे करायचे, या सगळ्या गोष्टींमुळे शहर मागे जातं. आणि म्हणून माझं अतिशय स्पष्ट मत आहे, कायद्याचंच राज्य असलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींना ठेचलंच पाहिजे. संभाजीनगरमधली जी निवडणूक आहे ती नेहमी बान किंवा खान, म्हणजे बान की खान याच्यावरच व्हायची. आतापर्यंतचा इतिहास होता. शिवसेना तेव्हा सोबत होती, आता सध्या युती नाही आहे आपली. याच्यावर भाजपचा म्हणजे आता नवीन नारा आता आम्ही काय म्हणून घ्यायचा? नवीन नारा जर आपल्याला पाहिजे असेल तर तो नारा असा होईल, न बाण न खान, राखू भगव्याची शान. क्या बात है. त्यामुळे बघा,
मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की आम्ही खूप प्रयत्न केला शिवसेनेसोबत युती करायचा. म्हणजे आमचे तर इथले नेते माझ्यापायी वैतागले की रोज ते एक प्रस्ताव द्यायचे, तिकडनं काहीतरी नवीन यायचं, ते वैतागायचे. मी त्यांना सांगायचो नाही, प्रयत्न सोडायचा नाही, आपल्याला युती करायचीच आहे. दुर्दैवाने इथली शिवसेना ही थोडी स्प्लिट होती, पण अल्टिमेटली दुर्दैवाने त्यांच्याकडे डिवायडेड हाऊस असल्यामुळे ते शेवटपर्यंत निर्णय करू शकले नाही आणि शेवटी त्यांनी रागारागात म्हणजे त्यांच्या आपापसातल्या भांडणात ती युती तोडून टाकली. युती संभाजीनगरमध्ये तुटण्याचं मला दुःख आहे. इथे तुटायला नको होती. पहिल्यांदाच आपण निवडणुकीला छत्रपती संभाजीनगर म्हणून जातोय आणि मी तर आमच्या लोकांना सांगितलं होतं की चला 4 जागा कमी लढायला मिळतील, काय फरक पडतोय. आपल्याला शेवटी एक लार्जर अशा प्रकारचा इंटरेस्ट पाहायला पाहिजे, पण दुर्दैवाने ती होऊ शकली नाही. खास करून या ऐतिहासिक शहरामध्ये पर्यटन बाबत आपली काय भूमिका राहील आणि पर्यटनाचा विकास या शहराला कसा करता येईल, त्यासोबत सर सांस्कृतिक मध्ये इथे नाट्यगृह पूर्ण असे नाही आहे, त्या संदर्भातही आपण काय कराल? पहिले तर पर्यटनाच्या दृष्टीने खरं म्हणजे ही अत्यंत महत्वाची अशा प्रकारची भूमी आहे. कारण आपल्याला माहिती आहे इथे ऐतिहासिक किल्ला देखील आहे, इथे घृष्णेश्वराचं अतिशय सुंदर मंदिर देखील आहे, जवळच आपल्याला माहिती आहे अजिंठा आहे, सगळ्या आपल्या ज्या काही अतिशय प्राचीन अशा प्रकारच्या कलाकृती आहेत. एक प्रकारे मागच्या काळामध्ये आम्ही एक सर्किट म्हैसमाळला जोडून एक मोठं सर्किट तयार करण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतला होता. मध्यंतरी त्याच्यामध्ये काही अडचणी आल्यात सरकार नसल्यामुळे, पण आता पुन्हा त्या सर्किटचं काम आम्ही हातामध्ये घेतो आणि विशेषतः मला एका गोष्टीचा आनंद आहे की आता घृष्णेश्वराच्या मंदिराचा आम्ही आराखडा तयार केलेला आहे आणि मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचा कॉरिडॉर या मंदिराचा आम्ही तयार करू. मला उल्लेख करावा असं वाटतो तो युनेस्को. निवडणुका आल्या आहेत त्यामुळे सगळेच नेते भरभरून व्यक्त होत आहेत. सगळ्याच नेत्यांशी संवाद साधण्याची ही स्पर्धा सुरू आहे आणि संवाद साधण्यासाठी नेत्यांचीही स्पर्धा सुरू आहे. आणि यामध्येच एक मच अवेटेड मुलाखत होती उद्धव आणि राज ठाकरेंची. अनेक वर्षांनी एकमेकांच्या शेजारी बसून ठाकरे बंधूंनी अनेक मुद्द्यांना हात घातला. त्यांच्याशी गप्पा मारायला होते त्यांचे जुने साथीदार खासदार संजय राऊत आणि अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर. सुरुवात झाली एकत्र यायला 20 वर्ष का लागली या प्रश्नापासून. महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पाहावी लागली? मला असं वाटतं काही गोष्टी का घडतात, कशा घडल्या, काय झालं, मला असं वाटतं या गोष्टी आता सोडून दिल्या पाहिजेत. आणि मी त्या दिवशी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि आज संकट महाराष्ट्रावरती आहे, मुंबईवरती आहे, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांवरती आहे आणि जे संकट आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे की काय प्रकारचं आहे आणि काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की ती एकच गोष्ट ही या एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही आहे, आज हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. या विषयात अनेक वर्ष मी बोलतोय, उद्धवही बोलतोय या सगळ्या गोष्टींमध्ये, परंतु आज अशा एका वळणावरती ही निवडणूक आणि महाराष्ट्र येऊन उभा आहे की ज्याला आपण अभी नहीं तो कभी नहीं हे जे आपण नेहमी म्हणतो, तर ही परिस्थिती आज मुंबईवरती येऊन ठेपलेली आहे, ठाण्यावरती येऊन ठेपलेली आहे. आम्ही 2 भाऊ एकत्र आलोय हा एक मुद्दा वेगळा आहे, भावनिक आहे, पण 2 भाऊ एकत्र येणं याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे. कारण महाराष्ट्र वाचवायचा असेल तर ठीक आहे, पक्ष, राजकीय मतं हे असतील, पण आपण मराठी आहोत, महाराष्ट्र आपला आहे आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील. लोक धुरंधरवर या सिनेमावर चर्चा करतात, त्यातल्या एकंदरीत वातावरणावर चर्चा करतायत. मग मुंबईत रेहमान डकेत कोण आहे किंवा धुरंधर कोण आहे? आपण दोघे या राज्याच्या राजकारणातले धुरंधर आहात. पाब्लो एस्कोबार पण शोधला पाहिजे. मी तुम्हाला तेच सांगतोय की आज मुंबई, ठाणे, नाशिक सारख्या शहरामध्ये
अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्स, विविध प्रकारचं ड्रग्स सहज उपलब्ध आहे. ठाण्यामध्ये परवा 5.5 कोटीचं मॅड्रेक्स पकडलं ठाण्यात. साताऱ्यामध्ये ड्रगची फॅक्टरी डेप्युटी CMच्या दारात पकडली. मुंबईमध्ये काल 2.25 कोटीचं ड्रग्स पकडलं. हे चित्र या महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हतं. आणि हे सगळं ड्रग्स गुजरातच्या मार्गे, मुंद्रा पोर्ट जे अडाणींचं आहे, हे चित्र तुम्हाला महानगरपालिका आहेत, प्रत्येक ठिकाणी महानगरपालिका आहे, हे चित्र गंभीर नाही का? ह्या सगळ्या गोष्टींच्या महानगरपालिकांशी संबंध काही नाही. पहिली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण, याला केंद्र आणि राज्य म्हणजे या ज्या प्रकारच्या ड्रग्सच्या विरोधातल्या ज्या धाडी या गेल्या 10 वर्षामध्ये बंद झाल्यात आणि साधारणपणे शाळांपर्यंत हा प्रकार आता मुलांपर्यंत यायला लागलेला आहे. शाळेच्या बाहेरच्या पानटपरीवर ड्रग्स मिळत आहे. आणि आपण जर समजा आपण त्याच्या सगळ्या गोष्टींचं जर नीट त्याचं ॲनालिसिस केलं तर राजकारणामध्ये वाढलेला पैसा आणि रस्त्यावरती आलेला ड्रग्स याचा एकमेकांशी काय संबंध आहे तो पण मला असं वाटतं जुळून पाहायला पाहिजे. कारण एवढा राजकारणामध्ये ज्या प्रकारच्या निवडणुकांवरचा खर्च आणि सगळ्याच गोष्टी ज्या प्रकारे होत आहेत आणि ज्या प्रकारे ड्रग्ज रस्त्यावरती येतात आणि त्याच्यावरती कोण हे व्यवहार करतं ह्याच्यावरती कुठच्याही प्रकारच्या धाडी किंवा त्याच्यावरती कुठचीही बंधनं येत नाही आहेत, हे काय आहे हे मला असं वाटतं केंद्र आणि राज्य सरकारला विचारणं गरजेचं आहे. नाही, उठसूट मुख्यमंत्री सगळ्यांना क्लीन चिट देत सुटलेत. साताऱ्यामध्ये एवढी कारवाई झाल्यानंतर निदान ती फॅक्टरी आहे तरी कोणाची आहे तर सांगा. या मुलाखतीमध्ये बिनविरोध उमेदवार निवडीच्या मुद्द्यावरती दोन्ही बंधूंना प्रश्न विचारला तेव्हा राज ठाकरेंनी नोटा नव्हे तर वाटलेल्या नोटांवरती बोट ठेवलं आणि उद्धव ठाकरेंनी बिनविरोध निवडीमुळे जेनझी कसं चिडलंय हे सांगितलं. मतदार जो निवडतो म्हणजे त्याचं मत की मला हा हवा की नको हे राहिलंच नाही. मग अशा वेळेला तर काही करू शकत नाही. आता एखादा आला निरो कोणीच उभं राहिलं नाही. मला वाटतं तिकडे असं आलं पाहिजे की मग 30% लोकांनी म्हटलं ना की आम्हाला नको तर ते बाद केलं गेलं पाहिजे. काय आहे तो माझं त्या बोटिंग पॅड जे आहे ना त्याच्यावरती एक अधिकार आहे नोटांचा, पण त्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे हा. नाही पण नोटा आता तो निर्विवाद असेल तर तिकडे वाटलेल्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार नाही. पण आता तिथे निर्विवाद आले तर तिकडे नोटा पण दाबायला चान्स नाही ना. एक्झॅक्टली, कारण नोटा मिळाल्या ना. नाही पण म्हणून माझं म्हणणं की नोटा हे पाहिजे. नाही महेशजी, म्हणून जसं काही वेळेला एखाद्या कामासाठी टेंडर काढलं जातं आणि ते टेंडरमध्ये जर काही गफलत वाटली तर रिटेंडर करतात. तसंच मला असं वाटतं, मी परवाच्या आमच्या पत्रकार परिषदेत बोललो की जिथे हे बिनविरोध झालेत तिथे निवडणूक आयोगाने रिझल्ट थांबवले, ते आमच्या बाकीच्या निवडणुकांबरोबर जाहीर करतील, कारण तो गुलाम आहे त्यांचा. आम्ही आज विचारलेल्या प्रश्नावरती कौल पाहण्यासाठी आपण जाऊयात आमच्या पोल सेंटरला आणि पाहूयात महाराष्ट्राचा कौल आजच्या प्रश्नावर काय आहे. महापालिका निवडणुकीनंतर कोणते 2 पक्ष विलीन होतील असं वाटतं, असा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता आजचा. 56,000 मतं आलेली आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी विलीन होतील असं 59% लोकांना वाटतंय. 31% लोकांना वाटतंय शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे 2 पक्ष विलीन होतील. दोन्हीही हे पक्ष म्हणजे विलीन होण्याची शक्यता आहे असं 3% लोकांना वाटतंय, तर 7% लोकांना वाटतंय असं कोणतंही विलिनीकरण होणार नाही. याबरोबरच आजच्या 0 आवरमध्ये आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.